Hello, hello. This is the my artifact episode number 1496. आजची तारीख आहे 16 मार्च 2019. आता वाजले रात्रीचे 8:45 झाले. अशा खूप काही गोष्टी आहे ज्या माझ्यासोबत होऊन राहिल्या. सम ऑफ देम इज असं वाटते की काही काही गोष्टी खूप रॉंग होऊन राहिल्या असं वाटतंय. आणि या सगळ्या गोष्टी माझ्या फ्युचरशी रिलेटेड आहे. सो आय एम जस्ट काइंड ऑफ लाईक रिअली वरीड. आणि काय झालं काय एक्झॅक्टली, गोष्ट वाटते तितकी सिंपल नाही. आपल्याला वाटते की आपलं ऑफिस चेंज होऊन राहिलं तर मग आपलं कसं म्हणजे आपण गोष्टी फिगर आउट कसं करू, आपण ऑफिस पर्यंत जाऊ कसं वगैरे प्रत्येक गोष्टी. हा पण विचार सुरू आहे की ट्रॅव्हल्स प्रोव्हाइड करून राहिले ऑफिस. सो त्याच्याबद्दल काही जास्त चिंता करायची काही गरज नाही. बट ऑफिस आहे, कधी काम जास्त वेळ पण करावं लागते. सो तेव्हा बस माझ्यासाठी थोडी थांबणार आहे. येस. मग मी हा पण विचार करून राहिलो की समजा जर मी ऑफिसच्या जवळपास कोणती रूम केली तर का होईल. समजा जर मी ऑफिसच्या जवळपास रूम केली तर डेफिनेटली मला गाडीची गरज लागेल. आणि मला गाडी बिलकुल आणायची नाही. कारण समजा जर मी गाडी आणली तर बहुत काय होऊन जाईल. म्हणजे हे पण बघा ते पण बघायचं. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी नाही का आपण याच्याबद्दल नाही का फारसा विचार करून नाही का आपण काइंड ऑफ लाईक रिलीज टाकून जातोय. आपल्याला वाटते गोष्ट तेवढी हार्ड आहे, बट इट वॉज नॉट हार्ड. जेव्हा आपण ऍक्च्युली त्या पोझिशनवर जातो तर तेव्हा ते एवढी कठीण नसते. तेव्हा आपण फिगर इट आउट करू की तेव्हा आपण कसं काय करायचं आहे. लिटरली तू मला सांग यार, हे बघ, गुरुवारी आपल्याला माहित पडलं की आपल्याला शुक्रवारी ऑफिसला यायचं आहे. माझा इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मला माहित पडलं की शुक्रवारी ऑफिसला यायचं आहे. सो त्या दिवशी काय झालं होतं आणि हे मला माहित केव्हा पडलं होतं, गुरुवारी दुपारी 1-1:30 वाजता. कारण तोपर्यंत मी मस्त झोपून होतो, एकदम एकदम जोरदार झोपून होतो. म्हणजे मी रात्री 4 वाजेपर्यंत ते हे बघत होतो, ते मराठी सिरियल. कोणती आहे ती मराठी नाही करे, ते कॉलेजवर बेस आहे ती. ती वाली सिरियल बघत होतो. तर मी हे सकाळी 4 वाजेपर्यंत बघत होतो. त्याच्यानंतर 4 वाजता मी झोपलो तर मी काही 12-1 वाजता उठलो. 12-1 वाजता उठलो तेव्हा मी बघतो तर सचिन नायडूचे 2 मिस कॉल आणि त्याच्यानंतर 2 मिस कॉल अमोल हाडकेचे. सो आय एम जस्ट लाईक काइंड ऑफ लाईक रिअली वरीड. कारण माझं त्याच्या अगोदर म्हणजे बुधवारी माझं इंटरव्ह्यू झाला होता आणि मग मी असं एक्सपेक्ट आणि त्यानंतर त्या इंटरव्ह्यू मी असं विचारलं का जॉईनिंग वगैरे केव्हा आहे, तर ते म्हणाले तुमची जॉईनिंग लवकरच होईल बा. सो ते लवकर होईल म्हणजे हाऊ लवकर, 1 वीक का 10-15 दिवस, आय डोंट नो. हे लवकरचा मतलब मला न माहित होता. बट मी एवढा ऍझम्पशन केलं का ऍटलीस्ट सोमवार पासून तरी होईल, म्हणजे 2-3 दिवसानंतर, म्हणजे सोमवार पासून तरी होईल. सो मी थोडसा एक प्रकारे रिलॅक्स मोड मध्ये होतो. म्हणजे मला काही हे करायचं नाही बाय, जस्ट लाईक आता मला माझा थोडासा टाइम एन्जॉय करायचा आहे. सो मी रात्री 4 वाजेपर्यंत ते मराठी सिरियल पाहत होतो आणि 4 वाजता झोपलो आणि त्याच्यानंतर 12-12:30-1 वाजता उठलो. तर देन मी पाहतो तर माझ्या मोबाईलवर 2-2 मिस कॉल सचिन नायडूचे आणि अमोल हाडकेचे. सो आय जस्ट लाईक काइंड ऑफ लाईक रिअली वरीड का काय झालं. मी फटसे सचिन नायडूला फोन लावला. सचिन नायडू म्हणाले की ते म्हणे तुला उद्या यायचं आहे म्हणे ऑफिसमध्ये. उद्या पण तुझी जॉईनिंग आहे म्हणे आणि उद्या तुला सकाळी यायचं आहे म्हणे, सकाळी 7 वाजता. आणि आता वाजले करीब दुपारी 2.
सो माझ्यापाशी वेळच नव्हता या. कारण इट इज लाईक मी रूम तर शोधली होती या, म्हणजे मी रूम शोधली होती, बट कन्फर्म नाही केली होती रूम. हे वाली रूम आहे ना नागपूरमध्ये, धरमपेठमध्ये रूम आहे ना, ही कन्फर्म नाही केली होती. सो माझ्यासाठी हा मोमेंट खूपच भयानक होता, कारण मला नागपूरला जाऊन तिथे सेटल होऊन आणि दुसऱ्याच दिवशी ऑफिसला पण जायचं होतं. सो इट जस्ट लाईक या साऱ्या गोष्टी एकदम फटाकसे झाल्या. मला कळलंच नाही का हे कसं एकदम झालं, एकदम भडकन. सो आणि त्याच्यानंतर मी अमोल हाडकेला पण फोन लावला. अमोल हाडके म्हणे अरे सचिन नायडूचा फोन आला म्हणे 2-3दा. हो सर म्हणलं, मी कॉल केलाय त्यांना आणि जॉईनिंग झाली आहे म्हणलं माझी, सो मी निघतोय म्हणलं. ठीक आहे म्हणे, निघ म्हणे तू. सो तेव्हा काय मी 1 वाजता दात घासले, थोडेसे आंघोळ वगैरे केली. आईला म्हणलं मला नागपूरला निघायचं आहे, कारण उद्यापासून माझी जॉईनिंग आहे. तर मी कपडे वगैरे भरले, हा कपडे वगैरे भरले, 2 बॅग भरल्या आणि सरळ मी निघालो नागपूरला. मी करीब 2-3 वाजता वगैरे निघालो नागपूरला आणि त्याच्यानंतर मी इथे 4-5 वाजता वगैरे पोहोचलो. 2-3 वाजता, हो 2 वाजता वगैरे निघालो, 5 वाजता इथे पोहोचलो. 5 वाजता इथे पोहोचल्यानंतर मग घरमालकाकडे गेलो. मी रूम बघितली होती आणि घरमालकाला बघितलं होतं. तिथे गेलो आणि नंतर त्याला पैसे वगैरे दिले, पहिले रेंट दिला आणि इथे राहायला आलो. सो आणि त्याच्यानंतर झोपलो आणि दुसऱ्याच दिवशी मॉर्निंगला माझं ऑफिस होतं. सो या साऱ्या गोष्टी मी मॅनेज केला, इट जस्ट लाईक विदिन अ डे या. तेव्हाच मी वर्धेवरून होतो, आणि वर्धेवरून आलो. त्याच्यानंतर रूम पण बघितली, पैसे पण दिले, रात्री झोप काढली ना, सकाळी मॉर्निंगला ऑफिस पण गेलो. सो इट जस्ट लाईक या साऱ्या गोष्टी काय एकदम राईट. मला असं वाटते का याच्याबद्दल जास्त विचार करून काय होत नाही. आता त्यावेळेस कंडिशन कशी होती का, मी रूम बघितली होती राईट नो. आता हिंगण्याला आहे तिथे मी रूम बघितलेली नाही. सो व्हॉट वुड हॅपन, चिंता करायची गरज नाही ना, राईट नो. बघ आता अथर्व आहे जो की 6 तारखेपर्यंत आहे, राईट, 6 एप्रिल, आणि जस्ट लाईक पुढला वीक वगैरे आहे. जस्ट लाईक आपण समजणार नाही का 1-2 दिवस जरी गेलो ना, आपल्याला पूर्ण कंडिशन कळून जाईल का रस्ता कसा आहे, काय आहे, कोणकोणत्या प्रमाणे प्रॉब्लेम्स येऊ शकते, ऑफिस कुठे आहे, आसपास कुठे एरिया आहे का तिथे आपण रूम घेऊ शकतो का वगैरे वगैरे. आपल्याला पूर्ण मेमोराईज होऊन जाईल प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी या. सो आपण हा फारसा विचार करू नये. राईट ना आपल्यापाशी एवढा आहे पोटेन्शियल का वी फिगर इट आउट समथिंग, आपल्यापाशी वेळ पण आहे. सो यस, आणि माझा विचार सुरू आहे का आपण इथेच राहू धरमपेठमध्ये, आणि समज जर इथून आपल्याला ट्रॅव्हल्स भेटत असेल तर दॅट वुड बी रिअली गुड, जे की भेटणारच आहे 1 तारखेपासून. पण मला त्यांचं रुटीन नाही माहित, कारण माझं काम राहील ते शिफ्ट नुसार राहील. सो ट्रॅव्हल येईल का दुपारी 2 वाजता किंवा सकाळी 6 वाजता वगैरे. सो ह्या पण गोष्टी थोड्याशा मॅनेज करावं लागेल. बट हे पाहू यार, हे समोर होईल हे समोर फिगर आउट होईल का आपण या साऱ्या गोष्टी कशा प्रकारे मॅनेज करू. बट टिल देन तरी या अजून एक दुसरी एक अपॉर्च्युनिटी वगैरे आली आहे की आता ह्या साऱ्या गोष्टी ही ऑफिस रिलेटेड समथिंग लाईक, चलो ठीक आहे. बट व्हॉट इज माय मेन टार्गेट, माझा मेन टार्गेट काय, मला मेन टार्गेट आहे की मला पुण्याला जायचं आहे. पुण्याला जायचं आहे, फिल्म स्कूलमध्ये ऍडमिशन करायचे FTII मध्ये. सो हाऊ वुड आय डू दॅट, मी या साऱ्या गोष्टी कशा काय मॅनेज करेन. सो जस्ट लाईक पुण्यामध्ये जॉब शोधण्याचा प्रयत्न कर. सो आय एम डुईंग इट दॅट. मी ते करून राहिलो. कधी कधी असं रिग्रेट फील होऊन जाते, झालं काय आपण एवढी मेहनत घेऊन राहिलो, एवढी सर्चिंग करून राहिलो, बट काही रेफरन्स भेटून नाही राहिला. सो थोडस भीती वाटते यार कारण जस्ट लाईक 1 वर्ष होऊन राहिलंय, आणि समज जर माझं असंच चालत राहिलं तर मी कसं काय करीन, समोर गोष्टी कशा काय मॅनेज करीन. कारण आपल्या समज जर Naukri.com वर काय भेटतच नाही, आपण प्रयत्न करूनच राहिलो आणि आपलं काय, हे जस्ट लाईक माझा असा विचार आहे की समज जर आपण कोणत्या गोष्टीला एफर्ट देतो ना, तर त्याला पूर्ण एफर्ट द्यायचा. आपल्याला असं वाटते की
समोर काही रेफरन्स भेटणार नाही म्हणून त्या उद्देशाने आपण मधात क्विट करून देतो, तर मग ते कधीच भेटणार नाही. बट कसं आहे की लागून राहायचा, आपल्या एंडनी आपण एफर्ट द्यायचा आणि डिस्ट्रॅक्ट नाही होते. दॅट इज द वन थिंग यू नीड टू अंडरस्टँड की डिस्ट्रॅक्शन इज अ रिअली बॅड थिंग. आपण आपल्या टार्गेट पासून आपल्या कधी फोकस हटला नाही पाहिजे यार. तो टार्गेट किती दूर असो, आपण खूप एफर्ट देऊन राहिलो तरी तो जवळ येऊन न राहिला आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाटून राहिलं की साला काहीतरी गलत होत आहे, त्याच्यानंतर आपण सोडून देतो ट्रॅक. बट दॅट इज नॉट, आपण गलत नव्हतो, आपण सही रस्त्यावरच होतो, बट आपल्याला अजूनपर्यंत तो रस्ता कव्हर अप करायचा होता. सो इट जस्ट लाईक दॅट. आणि दुसरे डिस्ट्रॅक्शन म्हणजे दुसरे छोटे कंपनी वाले लोक आहे ना, ते तुला कॉल करतात आणि ते म्हणतात की तुला घर बसल्या काम करायचं वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट, तुला आम्ही 15,000 रुपये वगैरे समथिंग लाईक देऊ. तर याच्यामध्ये आपण पुन्हा डिस्ट्रॅक्ट होऊन जातो की चलो बा, हे लोक आपल्याला 15,000 रुपये देऊन राहिले आणि घर बसल्या काम आहे, करून घेऊ बा. आता हे कसं आहे, चलो ठीक आहे, तू काम घेतलं, 2 घंटे काम केलं, महिनाभर झाला, तुला पैसे पेमेंट पण भेटले, दॅट इज गुड. पण याच्यामध्ये काय की याच्यामध्ये तुझी मेहनत गेली ना. जे मेहनत तू जॉब सर्चिंग साठी लावणार होता ते तू मेहनत नाही देऊन राहिला याच्यामध्ये. यू फील कम्फर्टेबल, कारण नाही का तेव्हा तू मंथली 35,000 रुपये कमवून राहिला. सो इट जस्ट लाईक तुझ्या मनामध्ये हा विचार आला की यार चलो यार, आता राहू दे, पुन्हा आता आपल्याला नागपूरमध्ये थोडं प्रत्येक गोष्टी सेटल झाल्या आहे, सो आपण आता नागपूरमध्येच आपण पाहू आपण. सो जर असं हे सिच्युएशन नाही आलं पाहिजे माझ्यावर, हे सिच्युएशन डेफिनेटली नाही आलं पाहिजे. कारण समजा जर असं झालं ना, आय जस्ट लॉस्ट माय सेल्फ. कारण माझं अल्टिमेट टार्गेट तेच आहे, कुठे जाऊ मला येऊन जाऊन तिकडेच जायचं आहे, पुण्याला. सो समजा जर असं काही झालं, आणि कारण माझं बॅकग्राऊंड काही फिक्स नव्हतं, माझं बॅकग्राऊंड असं स्टेबल नव्हतं का मला डिझाईन इंजिनियर किंवा हेच व्हायचं आहे. नो नो नो, हे जे काय मी ऑक्युपेशन करून राहिलं इट जस्ट लाईक माय बॅकअप प्लॅन आहे हा एक प्रकारे. सम हाऊ समवेअर फिल्म करिअर मध्ये काही झालं नाही आणि जस्ट लाईक, तर तेव्हा मी काय करीन, तेव्हा मी माझा लाईफचं काय का करीन. तर त्याच्यासाठी मी या साऱ्या गोष्टी मॅनेज करून राहिल्या की चलो बा, आपण इथे थोडसा स्वतःला एक प्रकारे कॉन्सन्ट्रेट करू आणि देन देन इथून मग आपण थोडसा पैशाचा मोबदला घेऊन आपण पुण्यामध्ये आपण आपल्या गोष्टी मॅनेज करू. सो मी हा विचार केला आणि मी याच विचारावर चालून राहिलो आहे. मी असं कधी विचार केलाच नाही का जस्ट लाईक आता आपल्याला नागपूरमध्ये वगैरे सगळं काही सेटल झालं तर मग आता आपण नागपूरमध्येच. नो नो नो, म्हणजे अम्बिशन्स बहुत मोठे आहे, बहुत मोठे आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करून राहिलो आहे. आणि बहुत जास्त डिस्ट्रॅक्शन आहे, बहुत जास्त. कधी कधी मी नाही का असं खाली राहतो, एकटा राहतो वगैरे, तेव्हा नाही का असं वाटतं यार झालं काय आहे रे. फर्स्ट ऑफ ऑल असं वाटतंय की आपल्या लाईफ मध्ये कोणती मुलगी असावी, तो एक डिसअपॉइंटमेंट. दुसरा एक डिसअपॉइंटमेंट आहे की साला लोक किती डेव्हलप होत आहे यार, आणि मी काहीच ना होऊन राहिलो आहे. जेव्हा मी मयूर ढहाकेचे जे फोटोज बघतो, जेव्हा तो गव्हर्नमेंट मध्ये लागला आहे, त्याच्या ट्रेनिंग मध्ये तो काही जे फोटोज वगैरे टाकतो त्याच्या इंस्टाग्रामवर, सो इट डज फील्स लाईक की साला यार त्या लोकांमध्ये का स्पेशल आहे यार, हे लोक का एवढे डेव्हलप होऊन राहिले आणि माझ्यामध्ये का नाही आहे. माझ्यामध्ये कोणती कमी आहे, मी मेहनत करून राहिलो वगैरे, चलो ठीक आहे, बट स्टील माझ्यामध्ये मेहनतीची अजून कमतरता आहे. सो आपण पुन्हा पंपिंग करूया आपल्यामध्ये काही ना काहीतरी. कसं आहे की आपल्याला आपली गलती कळली किंवा आपल्याला असं वाटलं की आपल्यामध्ये एफर्ट थोडे कमी पडत आहे, सो आपण एफर्ट वाढवू, आपण प्रत्येक गोष्टीसाठी मॅनेज करू आणि प्रत्येक गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न करू, असं माझा म्हणण्याचा अर्थ आहे. की कसं आहे की लोक समोर जातात, लोक डेव्हलप होतात आणि दे हॅव टू शेअर दिस थिंग्स विथ ऑल ऑफ दिस पीपल. सो हे एक चांगली गोष्ट आहे, हे एक चांगली गोष्ट आहे. समहाव नाही का, कधी कधी नाही का, जेलस इज काइंड ऑफ लाईक रिअली इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. माझ्यासाठी नाही का जेलस बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे.
लिटरली नाही का, मयूर ढहाके आणि माझा काहीच मॅच नाही आहे. मयूर ढहाके इज काइंड ऑफ लाईक रिअली वन ऑफ द ग्रेट अँड ब्राईटेस्ट स्टुडंट आहे. म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन झालंय, त्याची पढाई झाली आहे, ही हॅज टू डू लॉट्स ऑफ थिंग्स. या तरी मी जेलस फील करतो. वाय? कारण ही इज डुईंग रिअली रिअली ग्रेट लाईफ. ह्या कारण तो त्याच्या लाईफ मध्ये खूप खुश आहे बिकॉज ऑफ दॅट की त्याने त्यासाठी मेहनत केली. बट कधी कधी असं वाटते ना की साला त्याच्यामध्ये असं काय स्पेशल आहे यार, जे आपल्यामध्ये नाही आहे. सो मग मी फिगर इट आउट करतो आणि मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. असे बहुत सारे लोक आहे. आकाश शास्त्रकार आहे, कविता उमाटे आहे, मयूर डहाके आहे. हे लोक नाही का खूप डेव्हलप झाले यार. झर 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 खूप समोर गेले. आपल्याला खूप समोर जायचं आहे यार. येस. सो माझा म्हणण्याचा अर्थ हा आहे की आता ऑफिस शिफ्ट होऊन राहिलाय ना, सो जास्त काही टेन्शन घेऊ नको. फर्स्ट थिंग फर्स्ट की आता आता बघा, आजचा सॅटरडे आहे आणि त्याच्यानंतर उद्या संडे आहे. सो जस्ट लाईक आजची सॅटर्डेची नाईट शिफ्ट करून तू संडेला म्हणजे उद्या सकाळी तू वर्धेला निघशील. ओके, आता वर्धेला निघशील, त्याच्यानंतर तू ते ताईला बेबी वगैरे झालाय थोडस बघून घेशील वगैरे समथिंग, आणि त्याच्यानंतर झोपून जाशील लवकर. आणि त्याच्यानंतर सकाळी उठून तुला जायचं आहे नागपूरमध्ये, म्हणजे इथे यायचं आहे. व्हाय? कारण समज जर आपण विचार करून घे, 3:30ची शिफ्ट आहे, आपण 2:30 वाजता निघू. या अथर्व आणि मी बोललो आहे, आमच्या दोघांची सेम शिफ्ट आहे. सो आणि इथून तिथून जायसाठी ऍटलिस्ट 1 घंटा तर लागते. तर असं विचार करू का अथर्व वगैरे आम्ही 2:30 वाजता वगैरे निघू. सो 2:30 वाजता निघू, दॅट मीन्स मला इथे करीब 1:30 वाजता वगैरे पोहोचावं लागेल नागपूरमध्ये. तर 1:30 वाजता पोहोचण्यासाठी मला वर्धेवरून करीब 10:30 वाजता निघावं लागेल. तर 10:30 वाजेपर्यंत माझी तयारी झाली पाहिजे. युजली माझी तयारी 1 वाजेपर्यंत होत नाही, बट आता कसं ते करावंच लागेल सम हाऊ समवेअर. आणि त्याच्या अगोदर मला 8-9 घंट्याची झोप पण घ्यावी लागेल, कारण याच्या अगोदर नाही का मी नाईट शिफ्ट करून घरी चाललोय ना, आणि घरी गेल्यावर तर मला आराम आहेच नाही. हे कर ते कर वगैरे, जस्ट लॉट्स ऑफ थिंग्स आहे. सो या सो आणि त्याच्यानंतर तो जो कॉल आला होता आपल्याला, तो 1-2 घंटे काम कर, त्याच्यानंतर पैसे देऊ, जस्ट लाईक कम्प्लिटली रिग्रेट कर, कम्प्लिटली इग्नोर कर त्याला. या हे त्याच्यामध्ये काहीच बेनिफिट नाही यार. इट जस्ट लाईक हे फक्त डिस्ट्रॅक्शन आहे. पार्टली तुला खूप चांगलं वाटेल, पार्टली तुला असं वाटेल की चलो यार पैसे कमवून राहिलो आहे, दॅट्स गुड, बट नो. या नो, इट जस्ट लाईक लेट इट गो डूड. या आपण कसं पैसे थोडे कमी असले चालून जाईल, बट डिस्ट्रॅक्ट नाही होऊ. आपण खाली राहू आणि आपण स्वतःला डेव्हलप करण्यासाठी नाही का Naukri.com वर रेझ्युमे अपडेट करू आणि प्रयत्न करत राहू की आपल्याला पुण्यामध्ये जॉब लागेल विथ रेफर टू अ डिझाईन इंजिनियर, राईट? सो यस. आणि आपण आता परमनंट होऊनच राहिलो आहे ना, सो डोंट नीड टू बी असं एकदम हे होऊ नको यार. आता राईट नाव आपण 14,000 रुपये मध्ये वर्ष काढला, आणि आता कसं तू लालची होऊन राहिला, आता तू 35,000वर चालला, जे की तुला आता 20,000 रुपये भेटून राहिले आहे ना. तुला तुझ्या 1 वर्ष जेवढी काय मेहनत केली आहे त्याचं तुला फळ भेटून राहिलंय ना. सो येस. रूम शिफ्ट करायची आहे का नाही हे पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. सो कसं आहे की आपण जसं जसं नाही का नवीन ऑफिसमध्ये जाऊ तेव्हा थोडस सरांसोबत बोलू की काय हे वगैरे, कशाप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू, की मला ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे भेटेल का, तर भेटेल तर कुठे भेटेल, आणि त्याच्यानंतर मग त्याचा टायमिंग का राहील, आणि त्याच्यानंतर शिफ्टनुसार चालेल का, त्याचा पिकअप पॉइंट का राहील वगैरे वगैरे. या साऱ्या गोष्टी पण मी विचार करूनच त्यांच्यासोबत बोलीन. जर खूप सारे जण वगैरे बाईकनी प्रोव्हाइड करत आहे, तर कारण अथर्व तर नाही राहणार ना एव्हरी टाइम. या प्रत्येक गोष्टी मग मलाच मॅनेज करावं लागेल ना, मग तेव्हा मला गाडी आणावं लागेल. सो कसं आहे की पुढच्या वीक मध्ये आहे होळी. या आणि मला असं वाटतं का 3 दिवसामध्ये मला एक्सपिरियन्स येऊन जाईल का मला खरंच गाडीची गरज आहे की नाही आहे. या आता हे मी तुला आताच नाही सांगू शकत. हे 3 दिवसाच्या एक्सपिरियन्स नुसार मी सांगेल काय मला गाडीची गरज आहे का नाहीये.
मला गाडीची गरज आहे, तर मग मी नाही का घरी जाईल, होळी खेळील, होळी खेळल्यानंतर मग मी गाडी घेऊन येईल या. आणि त्यानंतर मग पाहिल समज जर मला भेटून राहिला ट्रॅव्हल अलाउन्स, मग राहू दे गाडी. ऑलराईट. तू भिवू नको रे एवढं एवढं. आणि जस्ट लाईक लोक समोर चालले त्यामुळे तू पण असं हे होऊ नको. या थोडं बहुत जेलस वगैरे हो, ऑफकोर्स थोडा मध्ये सॅडनेस वगैरे आण मनामध्ये, कारण हेच एक प्रकारे तुझ्या मेहनतीमध्ये एक प्रकारे थोडस एफर्ट देते यार. समज जर तू असं जेलस वगैरे होते तेव्हा, सो यू हॅव टू बी जेलस अँड दॅट्स अ रिअली गुड थिंग. या कारण हेच तुला एक प्रकारे समोर जाण्यासाठी मदत करते. राईट. सो येस. So right now everything is good, is fine. Right now you need to eat. भूक लागली आहे, डब्बा आलाय. So is it end Artifact episode number 1496. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.